आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो अध्यक्ष महोदय की खरं तर या ठिकाणी हे जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे, कृपया मॅन्डेट स्वीकारा. जेव्हा तुम्ही मॅन्डेट नाकारता तो आमचा अपमान नाही आहे. आम्हाला तर भारताच्या संविधानाने इथे बसवलंय, पण त्याच संविधानाने ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलाय त्याचा अपमान या ठिकाणी करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आज या निमित्ताने या चर्चेमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख झाला. काही सदस्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला. खरं म्हणजे परवा एका व्यक्तीने अतिशय चांगलं मला सांगितलं की मराठीला राजभाषेचा दर्जा हा पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दिला होता. आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर भारताचं संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानानुरूप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदी सरकारने दिला. आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि काही लोकांनी हे देखील म्हटलं की ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मग नेमकं काय होणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांसाठी भाषा भवन उभारणे, मराठी भाषेतील ग्रंथ आणि साहित्याच्या प्रसारासाठी ग्रंथ उभारणी, देशातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार प्रसाराकरता प्रतिवर्षी निधी मिळणार आहे. मराठी भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील केंद्र सरकारच्या वतीनं. मराठी करता आपण जसं सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज तयार करतो, अशा प्रकारे देशभरामध्ये मराठी करता ते तयार होईल. जवळपास 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि मराठीतील सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद हा या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपली भाषा जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजात भाषाच आहे, ही भाषा पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपण रुजवणार आहोत आणि नवीन पिढीला देणार आहोत. हे या माध्यमातून होणार आहे. एक मुद्दा अजून आला की या ठिकाणी न्यायालयांमध्ये देखील मराठीचा वापर झाला पाहिजे. खालच्या न्यायालयांमध्ये तो सुरू झालाय, अजून उच्च न्यायालयांमध्ये तो झालेला नाही. माननीय पंतप्रधान मोदयांनी देखील जी काही कॉन्फरन्स झाली प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिसेस, त्याच्यामध्ये सगळ्या उच्च न्यायालयांना विनंती केलेली आहे की किमान तुम्ही कामकाज जोपर्यंत मराठीत करत नाही तोपर्यंत निवाडा जरी तुमचा मराठीमध्ये द्या. आता त्याची व्यवस्था हळूहळू होते, कारण आता ट्रान्सलेशनचे टूल्स उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ते देखील होताना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल. काही मुद्दे या ठिकाणी आले आणि मग महाराष्ट्रातले